सुखा अंत थोड़ा आवाज याला माणसाला हेलो 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 थोड़ा जाके लाओ थोड़ा बेस दे Bye.
अंतपार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी त्याला पेज द्या बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी तुकामने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी त्यांनी इकडे घेता का फॅन इकडे घ्या समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीतपानि मंडनं मंडनाम तरुण तुलसीमानं कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत व्यापिनी विना पुस्तकधारिणी वेदाम जगदकारा पहा आवाज द्यायला हस्ते स्फाटिक मालिकां निदधतीं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे ते भीमरथ्यां पुण्डरीका धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं स्वरलाव जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयंती गिरिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी निर्माती महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणात गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा व्याख्यान बंद करा गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र बोंबळी खुर्द बुद्रुक या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान जयंतीच्या निमित्तानं सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील ही कार्याची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्या निमित्तानं फोनवरून ज्यांनी माझ्याशी संपर्क केला जवळपास 10 महिने झाले आहे ना. ही तारीख देऊन 10 महिने जवळपास होत आहेत. ते आपल्याच गावचे असणारे शिवाजी विजय कुमार लांडगे यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. मी पहिल्या 2-3 फोनला तर नाहीच म्हणलो त्यांना, तर ते म्हटले महाराज आमच्या गावात असा हनुमंतरायाचं संस्थान आहे
आणि गावातल्या सगळ्या तरुण पोरांचा सहभाग आहे आणि सगळ्या तरुणांची इच्छा आहे तुम्ही यावं म्हणून. मग तरुणांचं नाव काढल्यामुळं मग मी हो म्हणलो त्यांना, आहे की. आणि गेले 8-10 महिने झाले ते माझ्या संपर्कात आहेत बरं का. म्हणून आणि अतिशय गोड स्वागत तुम्ही केलं बघा. एवढी सगळी मंडळी रोडला येऊन आपण सुंदर असं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद आहे. करण्याचा आवाज कमीच राहू द्या, साऊंडचे आवाज द्या. सगळे गावकरी मंडळींनी असं सुंदर स्वागत केलं, त्या सर्व गावकरी मंडळींना मी धन्यवाद देतो. एकदा शिवाजी दादासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. काल म्हटले महाराज कोणीतरी गायक वादक सोबत घेऊन या. आता हा रामनवमी हनुमान जयंतीचा पिरियड, म्हणलं कोण आणावं बाबा. मग रात्री विठ्ठल महाराजांना संपर्क केला आणि दुसरे आमचे एक मित्र आहेत अमोल महाराज, त्यांचं इथं कीर्तन आहे. त्या काही दवन परगा दवनपुरी का, हां दवन परगा, हां तिथे त्यांचं कीर्तन आहे. मग त्यांना म्हटलं तुम्ही यांना उदगीरपर्यंत घेऊन या आणि तिथून पुढं मी घेऊन जातो, आहे का नाही. म्हणून त्यांच्या गाडीत इथपर्यंत ते आलेत. आमचे हरिभक्त पारायण मृदंगाचार्य, त्यांची आळंदीमध्ये सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे आणि कालपासून जे नांदेडला कार्यक्रम त्यांचा चालू आहे, ते असे हरिभक्त पारायण आमचे विठ्ठल महाराज कावळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. संगीत विशारद हरिभक्त पारायण आमचे रोहिदास महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. संगीत विशारद संतोष महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. संगीत विशारद हरिभक्त पारायण शंकर महाराज आहेत आणि संगीत विशारद हरिभक्त पारायण आमचे बाळू महाराज आहेत, शंकर महाराज आहेत. सगळीच महाराज मंडळी आहे, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी यावर करी संत, दादा थोडा आवाज द्या. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आज सेवेसाठी वडमुरंबीचे सरपंच आमचे रामभाऊ मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे बंधू शिवाजी दादा मोरे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांची व्याही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांनी खूप मोठी महाप्रसादाची पंगत केली आहे की ते सुद्धा उपस्थित आहेत. हैदराबादवरून ताई सुद्धा आलेली आहेत आणि तुम्ही सगळीच मंडळी आहे, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळ ते कूलर बंद करावं, कूलर बंद करा. गोकुळी हा द्या आवाज होता. तर मी बंद केला म्हणल्यावर तुमचं काय आहे का. आवाज चांगला यावा म्हणून म्हटलं आपलं बी बंद करावं. लोकांना सांगायच्या अगोदर आपण वागलं पाहिजे. तुमचेच बंद केले असते तर जळले असते तुम्ही माझ्या, त्याच्यामुळं पहिलं मी माझं बंद केला म्हणून. बरोबर आहे का नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. काय एवढं सुख गोकुळामध्ये झालं होतं त्याचं कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण इको ठेवायला नॉर्मली एक पॉइंटला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. पण गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण थोडं कमी. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. पण जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो, बोला. कलश बसल्यावर मंदिराच्या कामा कलश. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. असं मोकळं बसा, बिंदास बसा, बोलत राहा. माया हो, नदीचं वाहन कुठपर्यंत असतं, जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना.
त्या बरोबर आहे म्हणतात त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? समुद्र. हा असं लक्ष देऊ नका. समुद्राला जाऊन मिळेपर्यंत समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो. पण आजच्या कीर्तनात काय सांगायचं असतं? उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा, उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. ह्याचा अर्थ असा आहे एक वचनी एक पत्नी एक बाणी राहणं शक्य आहे. म्हणजे रामासारखं राहणं शक्य आहे. कृष्णासारखं राहणं शक्य आहे का माणसाला? बोला. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला 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 बोला. 16,108. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पडल्या. दुसरी केला होतं मडच न्यायचं काम आहे. हा महाराज म्हणले करशील तरी नोये काही राईचा डोंगर पर्वत राई. आपल्याला थोडा सूर्य तापलेला सहन होईना. किती गरमी होती आहे काय? देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. कळलं माझं बोलणं? देवाची बरोबरी करायची असेल तर सगळ्याच गोष्टी करा ना. तुला बिडीचा चटका दिला तर 3 उड्या मारतो आणि म्हणतो देवानं चोऱ्या केल्या, आपण केल्या. मग काय झालं? मग देवानं अग्नी गिळला होता, तू ढेपसा गिळ ना एखादा. बरोबर आहे? महाराज म्हणले होत नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा. पण त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला शब्द कसा तयार होतो बघा. का अधिक आला बरोबर काला. तारीख घेतली म्हणून आला. हा काला जन्माला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम कथमिदम जातम कोवै करतास्य विद्यते. आहे मी कोणी या गावीचा, एक गटा ठाईचा ठाई एक मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठे जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. काला 3 देहाचा होत असतो. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. अभेदाचा काला 3. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात माया? बोला. बोलता येतं ना तुम्हाला? मग बोला ना. लाजायचं काय? नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा आवाज एका मिनिटात तापते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल म्हणा. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? काला. असं मोकळं बोला. दही आणि लाही एकत्र केली की काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं हा 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 नाही, हा कालवावर, हा काला नाही. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता याच्यातलं दही कोणतं आणि लाही कोणती लक्ष देऊ नाही का? नामाचं दही आणि प्रेमाची लाही. पुन्हा एकदा ऐका. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता राम म्हणणं नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला बोला बोला. राम म्हणणं सोपं आहे. राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे लावायची गरज नाही, थुकत बाहेर यायची गरज नाही. हा हा तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. एका वाक्यात बोलू. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही.
तुम्ही एवढं तरी वाटत गाजत मलाही थांबला असेल तर सगळ्याला बरं वाटलं नाही हा. तुम्ही असं समजू नका की हे सगळ्याला चांगलं. आता एवढे फुलं टाकत आणलेलं बरं वाटत असेल का? आता पोटात पाहून गोळा उठायला लागला. करणारे करायला लागले, द्यायला देणारे द्यायला लागले, आपल्याला बरोबर आहे का नाही? पण सहन होत नाही. कारण मानले अरे हिरण्यकश्यपूला देवाचं नाव घेतलेलं सहन होत नव्हता. नाव नेघे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव घेणारा माणूस आवडत नव्हता. तसं आजही काही हिरण्यकश्यपू आहेत. कळलं माझं बोलणं? त्याला सप्ताह चाललेला बरा वाटत नाही हा. काही ना ते पॉम्पलेट पाहिले की असं धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस. त्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. समजत नाही देवाचं नाव मुखाला येण्यासाठी पुण्य लागत असतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचिशी आतुडे समागम घडे संताचा अनंत जन्मीचे. सुकृत पदरी जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. देवाचं नाम मुखाला येण्याकरता पुण्य करावं लागत असतं. बरोबर आहे. अमृताहुनी गोड मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. किती गोड गोड तुझे नाम माझा विठ्ठला माझा विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप गोड तुझे. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणत त्यानं सांगा ना. दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस बायकोला झाकण भर दारू पाजली. त्या बाईने तिला कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काही दुःख मी कसं पचवत असं ना. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो. मला माहिती आहे काय बी करतील पण पेतील एवढं नक्की. आमच्या गावातला एक दारू पित होतं. त्याच्या दारूनं किडन्या खराब झाल्या. त्याला संभाजीनगरला ऍडमिट केलं. मग मी त्याला दवाखान्यात भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा दारूनं किडन्या खराब झाल्या तुझ्या आता तरी प्यायची बंद कर. तो म्हणे असं काही बी बोलू नका हो महाराज. दारू ब्रँडेड पेत होतो. किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असा. काय सांगणार अशा माणसाला बोला. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जेवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे सोडायला आवडत नाही. मग नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. प्रेम पाहिजे भजनामध्ये बरं का. भजन ते मंगळवाणी. आता हे सगळ्या मंडळीनं मला इथं आवडीनं बोलवलं.
प्रेम असल्याशिवाय एवढे फटाकडे वाजवतील का? प्रेम असल्याशिवाय बँड लावतील का? प्रेम असल्याशिवाय एवढे लोक रस्त्याला घ्यायला थांबतील का? प्रेम असल्याशिवाय एवढे फुलं टाकत आणतील का? ही प्रेमाची निशाणी. प्रेम हे कृतीतून दाखवावं लागत असतं, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. थोर प्रेमाचा प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती, वाचुनी का. नाम मुखाला आलं पाहिजे. म्हणून म्हणतात जीवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम, अब तुम सुमरोगे राम, अब पैसे लागतात, खर्च येतो. वायपट खर्च गेल्यावर पुन्हा सप्ताह करायचं आपण. चांगलं लक्ष देऊ नका. महाराज म्हणले भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे काय. मग नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला नाम मुखाला यावं, प्रेम निर्माण व्हावं. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात आमची नेमाची वारी. म्हणतो काय कुणाला. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. म्हणून म्हणतात ना, हा काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी मेरा दीवानी, दीवानी दीवानी ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा प्रेम दीवानी ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी आहे. प्रेम पाहिजे गाण्यामध्ये, भजनामध्ये बी प्रेम पाहिजे. प्रेम असलं ना की माणूस ऍडजस्ट करून घेत. बरोबर आहे ना.
म्हणून महाराज म्हणले प्रेमाशिवाय भजन नाही हे. मग नाम मुखाला यावं त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. बरोबर आहे. पुन्हा एकदा ऐका, नामाचं दही आणि प्रेमाची लाई. हे लाह्या खायला एकमेकाच्या अंगावर पुढे जाऊ नका बरं का. ते रूपक आहे, फक्त रूपक केलेलं आहे. दही आणि लाई हे रूपक आहे. बरोबर. आता ह्याला आहे का घरी नाही का आपल्या, याला चांगली फोडणी दिली तर सुशीला किती भारी होत. बरोबर आहे ना. महाराज म्हणले नामाचं दही आणि प्रेमाची लाई एकत्र करणं याचं नाव आहे काला. आणि तो कालाच आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. मथुरेचा राजा आहे कंस, त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. ऐका, थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना, वरात कळते ना, तेवढंच कळतं म्हणा. हा गावातून वरात निघाली नाही, गावाच्या मधोमध वरात आली, विरजन पडला, आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, तिच्या पोटी येणार 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं कंसा, तो मायावर भरोसा नाही का, माझ्यावर विश्वास ठेव. तिच्या पोटी येणार 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. तिच्या पोटी येणार 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. त्रास झाला की प्रेमाची भाषा राहत नाही बरं का. सकाळी सकाळी बायकोनं चांगलं जीव घालू द्या. नवरा म्हणतो तुझ्या साहित्य बायको लातूर जिल्ह्यातली. आणि 2चा टाइम हो द्या, लेट हो द्या. ते म्हणतात कुठून अवदसा पदरात पडली काय माहित महाराज, काय पाप केलं तर काय माहिती. बरोबर आहे ना. प्रेमाची भाषा जास्त वेळ टिकून राहत नाही. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात बरं का. आया बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता, बोला फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखतात मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. त्याच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही. चहा फेकता, तूप का फेकत नाही. चहा 5 रुपयाचा आहे, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचा आहे, माशीला फेकाय परवडतं. ऐका, वया कंसाने विचार केला, हिच्या पोटी येणारा जर मला मारणार आहे, हिला कशाला जिवंत सोडायचं. घेऊन या खडग माराया धावाला. खडग म्हणजे तलवार. अंगावर धावून गेला, पण वसुदेवानं हात धरला आणि वसुदेवानं सांगितलं, वेड्या ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल, थोडा आवाज द्या. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. वसुदेवानं समजून सांगितलं. समजून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगावं. पाकिस्तान जिस भाषा में समझाए उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहनों. बरोबर आहे ना. त्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. वसुदेवाने विचार केला, म्हणे हे बघ, तुला हिच्यापासून भीती नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती. आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. पटलं कंसाला. दोघाला बंदी शाळेत टाकलं. पहिला मुलगा झाला. वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा दया आली. मला 8वा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, हे असंच पुण्य करायला लागलं तर याच्या पापाचा घडा भरणार नाही. आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. नारद कोणाला म्हणतात, जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे ना रद्द कहते. ज्याची कोणतीच गोष्ट कधी रद्द होत नाही. आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले आणि गावाला एक वटा असतो. प्रत्येक गावाला एक वटा असतो. त्याच्यावर IAS IPS IG DIG MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात. उल्प गेलेले, डायनामा गेलेले, सर्व्हिसिंगला आलेले. आणि उसण्या तंबाखूला उसना चुना लावून गावाच्या कुच्या निंद्या त्या वट्यावर चालतात. हे गावातले CCTV कॅमेरेच. कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, किती वाजता गेलं, ह्या CCTVला विचारायचं. म्हणजे गावातल्या पोराला पाहुणे पाहायला आले का हे वट्यावर बसलेलं मनानच बोलतात बरं का. ते मनानच बोलाय. कस काय येणं गेलं, ते म्हणले शामरावचं पोरग पाहायला आलं. वट्यावर बसलेलं म्हणले शामरावचं पोरग, त्याच्या पोराचं गुरु येते. मोठली सोय भांडण याच्या दारात. बरोबर आहे का नाही. तू कसं काय म्हणला गुरु, असा बघा ती म्हणलो. वाटोळ केलं ना त्याच्या सोयरिकीचा.
नारद म्हणले वेड्या कोणताही पहिला आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं. गरगर फिरवलं शिळेवर आपटलं. असं 1 2 3 नाही 6 मारी तर दुराचारी. 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्ष झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल. भगवंत म्हणजे मी लहान होणार आहे पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. मला कुठं न्या. गोकुळाला बाबा मला नंदाच्या घराला घेऊन जा. तिथं माया जन्माला आली असेल. मला तिथं ठेवून द्या. मायेला घेऊन इकडे. किती सोपं आहे बोलणं. आता पायात बेड्या दाराला कुलप कंसांना पारा डबल केला. नेणं सोपं आहे का. काही गोष्टी बोलाय सोप्या असतात. बोलता वाटे सोपी करणी करता रिकामी जागा सोपी. घरी जाऊन बघा. हा बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. महाराज उचलली जीभ लावली काढायला. मला काल हे म्हणले 11 ते 1 मी 11ला 3 मिनिटं कमी असताना इथं पोहोच. बरोबर आहे. तुम्ही 10 म्हणले असते तर मी 10च्या अगोदर. बरोबर आहे. हे सोपं नसतं बरं का. हे पखवाज वाजवणं गायन करणं कीर्तन करणं हे सोपं नाही. आता हे एवढं मोठं सप्त्याचं आयोजन करणं तारखी घेणं या सोप्या गोष्टी आहे का. नाही. याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे. पखवाजात येऊ नव्हता पाहिजे. गायक येऊ नव्हता पाहिजे. माईक येऊ नव्हता पाहिजे. साऊंड इकडे पाहिजे होता. भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय तुझ्या घरी. भोंग्यात घेऊन जाय तुझ्या घरी. बरोबर आहे का नाही. महाराज म्हणले बोलायला काय लागतं हो सांगा. आता एवढा मोठा सौजन्य आहे शिवाजी दादा. एकट्याचं सौजन्य. टाळ्या वाजवा जोरदार. सोपी गोष्ट आहे का एकट्या माणसाने एवढा खर्च करणं. आता मी 2-3 वेळ त्याचं नाव घेईल. एखाद्याच्या पोटात गोळा उठल. उठू दे. मानावीला दे. गोळा उठू दे. चक्कर येऊ दे. उलट्या होऊ दे. मळमळ होऊ दे. तुला काय व्हायचं होते मला काय घेणं नाही. तू दे तो घेतो. मला का वावड आहे का काय असं थोडं आहे. हे बघा 2 पद्धतीनं जगा. एक तर आपल्यापेक्षा मोठा माणूस असेल तर त्याचे पाय धरा. कळलं नाही. पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला हवा. 2 पद्धतीनं जीवन जगावं. आहे ना बुवाकडं मान्य केलं पाहिजे. बरोबर आहे ना. आहे मान्य केलं. ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे ते मानलं पाहिजे ना. 10वी नापास झालेल्या पोरानं मोदीला कमेंट करू नये. त्यांना राहिलेले विषय काढून घ्यावे. बरोबर आहे. आणि 11वीच्या ऍडमिशनची व्यवस्था करावी. अरे तो 140 करोड जनतेचा मालक आहे. तू 10वी 4 विषय गेलेले. तो बजेट काय तू बोलतोय काय होता ना मग. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे ना. तेवढं उंचीचं व्हावं लागेल ना. याच्यापेक्षा चांगलं सप्ताह करून दाखवाव. याच्यापेक्षा चांगला सप्ताह करून दाखवाव आणि मग करणाराची चूक काढाव. तोपर्यंत अधिकार नाही. खंडन त्याला खंडन त्याने करावं ज्याला मंडन करता येत. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही.
चूक सांगण्याचा अधिकार त्याला असतो ज्याला बरोबर आहे हे सांगता येतं. एखादा म्हणला पखवाज कमी जास्त झाला, एक गट्टे हातोडी ते लावून आपल्याला येत असतं का? मग पखवाच डोक्यात घालील येत नाही ना, डोकं लावू नको. बघा ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? तुला बायको टायमावची आधी ना, ज्याने त्यांनी आपलं टेस्टर घरीच लावून पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? घरी वजन पडत असलं तर बाहेर पाडायचं, नाही तर झाकली मूठ 5-25 लाखाची काय महाराज. बरोबर आहे का? ज्याला बायको ऐकत नाही त्याला वाटतं सप्त्यात मी म्हणलो तेच झालं पाहिजे. अरे असं कसं होईल? होणार नाही ना महाराज. बोलायला काय लागतं सांगा बरं? बोलायला काही गोष्टी सोप्या असतात ना. काही माणसाला 2 मिनिटं उभं राहून बोलता येत नाही. माझं कीर्तन झालं नाही का आभार मानाय उभं राहिलं. आज आपल्या गावामध्ये सानप महाराजांना वेळेवर येऊन सुंदर कीर्तन केल्याबद्दल मी सप्ताह कमिटीच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मी जिवंत आहे अजून. 2 मिनिटाच्या सूचना देत आहेत नाही. 2 तास कीर्तन करणं सोपं आहे का महाराज? लक्षात ठेवा, हे जावे त्याच्या वंशात त्या माकडे एवढी सोप. काल 3 कीर्तन केले. काल 3 कीर्तन, सकाळी 8 ते 10 एक, तिथून 10 किलोमीटरवर 10:30 ते 12:30 एक, आणि रात्री पुन्हा त्या नांदेडच्या जवळ एक. 3 कीर्तन. हिशोब नका करू. मला सांगायचं काय, हे सोपं नसतं. बरोबर आहे ना? मी मध्ये दादाला फोन केला होता, शिवाय दादाला एकदा म्हणलं अहो ते करा ना काहीतरी होत असेल तर. नाही हो म्हणले असं नका करू तुम्ही. म्हणलं लांब आहे, प्रवास येणं जाणं सगळ्या गोष्टी सोपं नसतं. लक्षात घ्या. मला जया अंगी मोठे पण असं ना कठीण. बोलायला काही गोष्टी सोप्या असतात महाराज. वसुदेव देवकीनं सांगितलं तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. भगवंताने गर्भात प्रवेश केला आणि स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले. देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा. बघा महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव वैव, याडी, डोकरा, सर्वांनी करा. एकदम सरळ. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे, हात वर करा. ते तिकडे खांबाळ टेकलेले करा हात वर. एक पंजाचा नाही, दोन्ही हात, दोन्ही हात वर करायचे. दोन्ही. हा इको द्या, आवाज द्या. हा स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. सत्यवरम सत्यवरम ते सत्यम सत्य जोनि निहितं च सत्यम सत्य सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपद्ये. सत्य 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 म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात. तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उतरीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापाळतल्या बेड्या तुटल्या, म्हणते असे रक्षपाळ. तेम्या मुईले सकळ द्वारपाळ झोपी गेले, कुलपा आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले, वहाँ क्या बात हो गई. आज जब से जन्मे कन्हैया, करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया, करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया, करामात हो गई.
चालीकडे जाऊ नका, तूने काजल लगाया दिन मेरा, त्याला गाण्याचा ढंग आहे. खुल गए ताले श्वेत रखवाले, हाथ में बरछिया भाले. महाराज म्हणले भगवंताचं वर्णन या ठिकाणी चमत्कार असं केलेलं आहे. टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं होतं बघा, माया जन्माला आली. मायेला घेऊन मथुरेत आले आणि भगवंताला गोकुळात ठेवून दिलं. नाही का, मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जे बाळांपण करणारी असते ना, रोज जागी राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय यशोदा माते समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला. ताईंला झोप लागली तशी या मायला बी झोप लागली. आता तुमच्या भीतीनं कीर्तन ठेवा तरी कोणत्या टायमात. हा बरोबर काय महाराज लक्ष द्या, लक्ष देऊ नाही का बघा. ती बाळांपण करणारी रोज जागा राहायची. आज झोप लागली, पाहते ते यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं एवढा लक्ष द्या मुलगा पडलेला. ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. आणि बायांचा असं असतं आहे का नाही, त्यांना एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत दहावीस बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळ होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाही म्हणशील कोणी, तू म्हणून म्हणते ना अख्ख्या बोंबळीला इस्तू लावते, उरलेला वड मुरंबीत नेऊन टाकते. हा जगातले दोन सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. आणि झाल्यावर कळतं माणसाला आहे का. एक बाई नवऱ्याला म्हणे, होय हो तुमच्या माणसाचं असं कसं म्हणे, या कानानं ऐकताना या कानानं सोडून देता, काय खरंय म्हणे तुमचं. नवरा म्हणे तुमच्या बायाचं बरं आहे, दोन्ही कानानं ऐकताना तोंडानं सोडून देता. हा बरोबर आहे काय. पळतच गेली, बाबा बाबा बाबा. नंद बाबा गायच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो. बोले बाबा कछुना भयो. अरे कछुना भयो तो काय बाबा. बाबा रटलं गाय घुम रही है. बोले बाबा लालो भयो. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनच्या. बोलो बाबा लालो भयो. अरे लालो भयो म्हणल्यानंतर नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. हा गवळण हा गवळण सांगती गवळण या पुत्र झाला यशोदेरा. दुसऱ्या गवळ्याला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी बोला एके पुढे वाटी ताटी सुंट वडे वान भरून या ताटी. नंदा घरी झाली दाटी, सुईनीचे गलबल झाली दाशी जणी. पाठ नाही का माया तुम्हाला. दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहितीये का तुम्हाला. हेल घालणं माहितीये का. नाही तेल घालणं माहितीये का. हा त्याच्यात आमचा हात कोण धरा म्हणा महाराज. दासी जणी हेल घाली. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. तो आनंद तुकाराम महाराजाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांग.
अंतपार नाही लेखा. आपल्याला म्हणता येईल बोंबळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. किती आनंद यार. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. विचाराते यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले घोडा हरवला सदा तुला मुकाला सांगू कुणाला. बोला किती सांगू मी. प्रत्येक शनिवारी मरणाचा हाणायला लागले तुम्ही. जरा जनार्दन म्हणा. याचाही प्रसाद तयार आहे. बरोबर आहे का? जोरात म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वा 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 वा. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंद आहे का नाही सगळ्याच्या चेहऱ्यावर. बोला कशाचा. वर्षभर या महाराज लोकांचा थोबाड बाळाचं काम नाही बोला. झाला या काला देव गावाच्या बाहेर काढून महाराज पाहिलं काय सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका बरं का. महाराज म्हणले गोकुळाच्या आनंदाचं कारण काय वेगळं आहे. गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या आणि बाहेर येऊन चर्चा करायच्या. हा पहिला 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 तेने वेदिले मन, 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 तेने वेदिले मन. पहिला पहिला पाहिली या वेद लावे है गे. राजस सुकुमार मधुरा तो पुतळा सुकुमार मदनाचा पुतळा. महाराज म्हणले बघू गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या बाहेरून चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. आता ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो देव कमी सुंदर असेल का. नाम तुम्हारा तारणारा खपत
दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर कब से वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, जिसकी वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। शिका ना, काय अडचण आहे का? महाराज म्हणले ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल। चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी गवळणी जायच्या मुलाला पायच्या पायरून चर्चा करायच्या। आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघू, आहे का नाही? लयच मोठा महाराज येणारी म्हणून आपल्या गावात जाऊन पावा तरी काय दिवा लावतो असं वाटतं ना माणसाला। एवढं सुंदर पोरग म्हणल्यावर कुणाला पाव वाटणार नाही। पण बाळणपणाच्या टायमाला महिला जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का? पोरं जायला गेले, पोरं राहिल्या, गवळणी म्हणलं तुमचं काम नाही त्याला पळा। पोरं रुसले, नंद बाबाकडे आले। बाबा बाबा पोरगा असून पोराला पाय जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा पाय। नंदा बाबा म्हणले वेड्या हो, पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये, अजून जागा डिक्लेअर होईना, पक्ष अजून माझाच विचार करत नाही, आताच प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर आहे? बाप असून मला कोण जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे? एक पोरगा नंदा बाबाला सल्ला देतो, बाबा तो पतो नहीं, जब लाला का पहली बार मोड़ो देखना है तो सजे धजे के भीतर जानो पड़ो है बोले। पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात। नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोकरा मुंह को का सजाय गो तू, अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहील? पोरगा म्हणे देख बाबा तो काय सो सजातोय, तो देख तो रही जाय, तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील। नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खड़े रह गो तो जैसो सजाना है वैसो सजा। पोरानं सजवाय सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, गळ्यात अलंकार टाकले, डोक्याला पगडी बांधली, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला, नारसा समोर धरला। बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, उठन उठो गाजर उठन पे लगा दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहे गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए। नंद बाबा नारशात पाहिलं ना आश्चर्यचकित, काय होतास तू, काय झाला तू, काय होता काय झाला नंद बाबाला? आता दिसत होते सुंदर। नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है, खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो? कधी कधी म्हाताऱ्या माणसाने जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढे उभं राहते, आज जरा कसं दिसायला सांग। नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ कैसो दिख रहा है? पोरगा म्हणतो बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आजी तेरो बिया भयो है। नवरदेव दिसायला लागलास बाबा तू आज। जाऊ आता पोराचं तोंड पाहिला, म्हणे ऐसे नहीं चलता है लाला का पहली बार मुड़ो देखना हुए तो नाच गानो करके भीतर जानो पड़े बोले।
पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले 90 साल को डोकरा नाचो गो कैसे. पोरग म्हणे देख बाबा लाला का मोडो देखणं हे तो नाचणं पडेगो. पोराचं तोंड पाहायचं तर नाचावं लागणार आहे. नाचत नाचत नंद बाबा आत जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. आणि ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्तिनः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः स्वस्तिनः दाक्षो अधिष्ठानेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्यात म्हणला म्हणा मम आत्मना सुधी मोदी पुराणोक्त पुण्य फलप्राप्त्या अस्माकं सर्वकुटुंबानां क्षेमस्थैर्य धन धान्य आयु आया. बरोबर लक्ष द्या. देवावर अक्षता टाका, फुलं टाका, दूध टाका, तूप टाका. नंद बाबा म्हणून आता पूजेत नव्हतं. नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो म्हणावीस पूजा पाठ में कचुना लागे. हे मारो म्हणतो कुणबी सर्टिफिकेट में चलो गयो है. माझं मन गेलं पोरात. आता पोरग पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. नाचत नाचत नंद बाबा आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिने घोडा दिने और दिने पालकी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुळीचा सुगा शंकर महाराज. अंतपार नाही लेखा. अभंगाचं दुसरं चरण शंकर महाराज. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी तुका म्हणे छंदे मन मोईले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. कार्यकर्त्यांसाठी आता एवढी हार राम भाऊ म्हणले काढू बी नका काय का नाही. एकदा सर्वांनी हातवर करून भजन करूया. सर्वांनी हातवर करा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
चांगलं भजन केलं, धन्यवाद. लक्ष द्या माझ्याकडे. कला विनय करायला सगळे कला 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 वा. पुन्हा एकदा कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. चला ते बी दोन. क्या बात आहे. म्हातारी आहे का इथं? एकदा म्हातारीला हात करा बरं. पुढे काय दिसू लागले आज तुम्ही. नक्की घरी गेल्या गेल्या दृष्ट निघणार आहे तुमच्या. चांगलं भजन केलं, धन्यवाद. ते बंद करा थोडं, पुन्हा चालू करा थोडं. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. नाचत नाचत नंद बाबा आज जातात का नाही याला घेऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात. देवानं रांगायला सुरुवात केली. तळवेता शब्द जरी नाही आले तरी शब्दाकडे काय ध्यान. बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत का नाही यानं रांगायला सुरुवात केली. रांगत असताना चोऱ्या केल्या. चोऱ्या करायला सुरुवात केली. ऐका, चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची गेली हे महत्वाचं आहे. हरिने
फेल. हा काय माणसं म्हणा, याच्यापेक्षा आवाज जरा जास्त काढा घरातल्या सगळ्या. हरीने हरीने माझे हरी रे चित्त. आवाज वा वा चांगला. हरीने माझे हरिले चित्त भारवीत विसरले आता कैशी जाऊ घरा नुहे बरा लोके. भगवंतानं चोरलं पण चित्त चोरलं, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गवड ध्वजे. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. हा यशोदा कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का लक्ष देऊ नका. गोकुळात राहावं का गोकुळ चवळून जावं, चांगलं भजन करायले. धन्यवाद. महाराज यशोदा मातेकडे घरानं घेऊन आलं. ताण नाही बाबा, आता ते खायला बी जमते. तुळशीचे पानं हिरवे गार हे ताण आहे. लक्ष देऊ नका बघा. गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. यशोदा माता उलट त्यांना म्हणायचे माझ्या पोराच्या घरानं सांगू नका. आपलं लेकूर खोडकरे दुसऱ्या बाईने येऊन सांगितलं खरं वाटतं का? बोला. जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. यशोदा माता म्हणायची माळस गुण गुणाचे पुढं म्हणतो श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या दारी. तुम्ही लपून याचा भोवरा आळ घेता सारंग धरा. माझ्या पोराचं गाणं सांगू नका. जर माझं
माझं पोरग खोडकर असेल तर पुराव्या सहित घेऊन या. पुरावा पाहिजे ना. लक्ष देऊन ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. एक गवळण गावात आगाऊ होती. ती म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो. माझ्या घरी बांधून नाही टाकलं तर नाव बदलून ठेवत. देवाला हळवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे पेंद्या तिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे तिचा घर नंबर, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टा, टेलिग्राम सगळं मला माहिती. काय करायचं सांग. म्हणे काय नाही, थोडा आवाज वाढवायचा. काय करायचं सांग. म्हणे रात्रीच्या टायमाला हिच्या घरी जायचं, दही दूध खायचं. बघा गेले तिच्या घरी, दही दूध खाल्लं आणि निघले. पण जाताना आठवण आली ही बांधून टाकल म्हणली होती ना. मग तिची वेणी घेतली, गवळ्याची दाढी, दोन्हीची गाठ मारली. कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या, कशामुळं दळावं लागायचं. आता गवळी दळतात. गवळणी उठायचं काम नाही, पहिल्यासारखं थोडं राहिलं. आता आजी तुमच्या जमान्यात नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? सखूबाई, सखूमाय. तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं? हिरीला. बादलीन पाणी काढायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हांडा घ्यायचा, रान्नीत टाकायचं. किती कष्ट होते माय. आता ते कष्ट राहिले का? आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचे. कष्ट राहिले नाही. आता त्याच्या पुढची सुविधा आली. नळाला बी हांडा लावायचं काम नाही, नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. करायचं नाही, जमाना बदलला बघा. ती सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला बसला झटका. ती म्हणजे अहो शब्द का तुम्हाला या वयात वेणी ओढायला. म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. मस्त उन्या मातली धांगडी करशी ओढाओढी मध्ये लागी. प्रमाण आहे त्याला पाहता तर दाढीची वेणीची गाठ. आणि तुमचाही दोष नाही, माझाही दोष नाही. कोणतरी गाठ मारली म्हणे मारुती मारली, पण सोडणं आता. ज्या ब्राह्मणाला बरोबर मंगलाष्टक येत नाही त्यांना आपल्या गाठी मारल्या, सुटायला लागल्या ना. देवान मारलेली गाठ सुटत असते. सोडाय गेले सुटाना. गवळी म्हणे आता कापून घेऊ. कात्री का उशाली घेऊन झोपतो का माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. हाय का म्हणे थोडी तरी अक्कल एकटीला कसं जाता येईल, उठा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे का ग कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हणलो होतं आमच्या घरी या, मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. मग आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत चालत जायचं काय? गवळी म्हणे आता त्याला नाविलाज आहे. तोपर्यंत कन्हैयानं पोरं दारात आणून उभे केले. म्हणे पोरो या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. सोंगायचं नाही. लग्नात नवरदेव पुढं, आज नवरी पुढं. ही 6 फुटाची हे 5 फुटाचं. असं चाललं. गवळण गरगर गिरक्या घेई, गवळी दाढीवर वर करी. आहे का? पोराने हे पाहिलं हुऱ्या केला. होय होय होय. पोराच्या पान उडाली, धूळ धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणी आज शिकेलं का मागचा गवळी टपकन. पांडुरंग बाबा टायमाव पाळला बाबा तुम्ही, धन्यवाद. पांडुरंग बाबाच्या दारात का नाही एवढी गाठ सोडून द्या. आपण मारली नाही म्हणे बाबा. तू मारली नाही पण सोडून द्या. तसा असेल तर सोडतो म्हणे. गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का? लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. मायला म्हणे माय मी काळा का झालो, मी काळा का झालो. यशोदा माते म्हणली बारा तुझा रात्री 12ला जन्म झाला. अंधारात सावली तुझ्या पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से वा वा बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया गगन को पताया, काली आंधी आरी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नयनों वाला, इसीलिए काला. यशोमती मैया यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोदा मातेनं पाहिलं. आईच्या मांडीवर होती. आता एवढी खोडी सांगतो थांबतो. आईच्या मांडीवर होते. आईला म्हणले मैया तू एक बात पूछू. बोली पूछ ना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है. दूध म्हणजे दूध आणि पूत म्हणजे
पोरग, तुला मी आवडतो का दूध आवडतं? आई काय सांगल? आई काय सांगल? मुलगा आवडतो. यशोदा माता म्हणली लाला मुझे दूध ना प्यारो लगे हे मुझे तो पूत प्यारो लगे. तू आवडतो वेड्या, तुझ्या पैशात दूध जास्त आलं का? तेव्हा आईची परीक्षा घेतली. पातीला तापाय दूध ठेवलं होतं, दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर. दूध उतू चाललेलं यशोदा मातेने पाहिलं, कोणाला दणकन मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं. कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसं कळत, बाकी माणसाचा स्पीड करून देतो. पळतच गेली यशोदा मला. आल्यावर पातीला खाली घेतलं का नाही म्हणले काय खोटारडी येत ग. आता म्हणली होती मला दूध आवडत नाही, तू आवडतो, दूध होतं चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो हे तो नेक सो छोरो लेकिन बातें ऐसी करो हमारी बुद्धी की खोपडी गरम होई जाय. आहे तर एवढंसा पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढे बंद पडते. आणि बायांना दूध जास्त आवडतं होय सकू माय. माझी तब्येत काय झाली नाही माहितीये का? माझ्या आजीने मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय देऊ जगत नाही बरं का. ते दुधापेक्षा बायांना साय आवडते बघा. एका बाईने चहा प्यायला म्हणजे चहा घेता का दूध? म्हणलं दूध. तिने माझ्या समोर कप मांडला आणि ते असं पातेलं धरून दूध ओतायची. मला बोलायची दूध ओतायची, मला बोलायची दूध ओतायची. ती साई पुढे आली. मला वाटलं पडती 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 काय तोंडावर आल्या बाई ना. साई तर बोंबळी खुर्दलाच. बोंबळी खुर्द तू बोंबळी हे काय बुद्रुक. हा एवढा प्रवास झाला बघा तिला. तेव्हापासून मी दूधच प्यायचं बंद केलं. 32 दात त्या बाईला हे तिच्याच हातचं दूध पिता. नाही तर दुधाचं काही न कळतही होऊन जात. दुसऱ्या इर्दनाची गरजच नाही. मातेने पाहिला आपलं पोरग पुढ करे. आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारा वाया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी भगवंत गाई जातात. खेळ खेळतात हामामा होतो तो हुंबरी. अबग दो बगती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडीला. सत्वगुंडाच्या गुंडीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले खेळण्यात मजा नाही. कांदी बार बोटी भूक काय या गरमीचं सुख महाराज सांगा. कांदी बोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना आपापल्या गाई ओढून आणा. चला वळू गाई बैसू जेवे केडाई बहु केली वन मन पायपिटी झाला शेण. सर्वांच्या गाई एकत्र गेल्या. सर्वांच्या शिदोऱ्या ऐका. गाई कोणत्या गोकुळ गोंधन काला कोणता. 1 मिनिट लक्ष द्या. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. त्याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. मनोराजा एक देहपुरी. ही मनरूपी गाय तुम्ही ओळा. महाराज म्हणले तुका म्हणे तू राख मनेरी. बाकीच्या गायी आम्ही ओळतो. सर्वांनी आपापल्या गायी एकत्र केल्या. सर्वांच्या शिदुऱ्या घेतल्या. माझी आई तैशी बाई नाही तरी घरात आहे तोरण्या माय नवनीता नावे. तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी नका करू तो माझे पाय वेगळे. खडकी सोडी मोठा जुदात ही काला कोमटा बिभ्रत वेणुम जटरपट यो सुंग वेद्रे जग सेवामे पावनम धृणोदवलम धनाने गुळेषु तिष्ठन्मध्ये सुपरिधृतो हास्य नाम विसय स्वर्गे लोके विजते भूभुजे यज्ञ भूपाल गेली. गोपाल कृष्ण गाल्याचे असे देवजळी झाले मासे. भगवंतानं गाला मिळू दिला नाही तो गाला तो आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजल भदे पुरुष वेदावय अज्ञान हेतुकुल मोह मदांधकार नाशम विदाही तदो दैते वेगा थोडंसं पांडगा. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो. तो आपल्याला मिळणार हे आपलं परम भाग्य. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रूप नाही राहायचं. 11 ते 1 ची वेळ आहे. बरोबर 2 मिनिटं कमी आहे. एवढे 2 घेणार आहे आणि थांबणार आहे. पावसान बदबद पडाव उघडून जाव. झड लावू 1 वाजून चालला. काय म्हणतात तुकाराम महाराज. उरक म्हणतात. गरमी व्हायला लागली भूक लागली काय ते काय म्हणतात बरोबर आहे का. आपला राजीनामा मागायचा. आता आपण सही करून तयार ठेवावा. हे शानपणाचे लक्षण असतात. अरे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं. वेळेत थांबलं तर किंमत राहत असते. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. जाता जाता एकच आपला असणारा हा उत्सव आणि या उत्सवात हा काल्याचा योग माझ्या वाट्याला गावकरी मंडळीच्या वतीने आणि विशेषतः आमचे शिवाजी लांडगे यांच्या वतीने या ठिकाणी आलेला आहे.
एकदा शिवाजी दादासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि अजून गावातली काही मंडळी असेल त्यांच्यासारखी पैशानं स्ट्रॉंग असणारी मंडळी, त्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला. आज जसं त्यांनी प्रत्येक महाराजाला यजमान होते, 4 महाराजाला होते, 3 महाराजाला नव्हते का, 4 महाराजाला होते आणि 4 महाराजाला नव्हते. ती पत्रिका आहे का इथे? तर जाऊ द्या, नाव सांगा. शिवाजी दादा एक, दुसरे कोण होते? चंद्रकांत लांडगे, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाज. कुठे चंद्रकांत भाऊ? तुम्हीच का? दुसरे तिसरे कोण आहे? तानाजी कारभारी, आता गेले ते तिकडं. हा, त्यांच्याकडे यजमान आहे ज्ञानेश्वर शिंदे. तुम्ही कोण? ज्ञानेश्वर शिंदे. वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बघा, हे 4 यजमान या ठिकाणी या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये तयार झाले होते. म्हणून हा आहे, इथं नाव आहे चंद्रकांत नारायण लांडगे, तानाजी विश्वनाथ कारभारी, ज्ञानेश्वर भागवत शिंदे. आणि आज विजय कुमार मारुती, म्हणजे वडिलाचं नाव दिलं. हो, शिवाजी विजय कुमार मारुती लांडगे. आपल्याला काय बरोबर आहे ना? जोरदार टाळ्या वाजवायला. आता तुम्ही पुढच्या वर्षी बी फिक्स आहे का? चौघजण पुढच्या वर्षी घेता का तुमची एक शिवाजी महाराज कंटिन्यू? वा, टाळ्या वाजवा. तुम्ही तुम्ही घेणार का पुढच्या वर्षी? वा, तुम्ही ज्ञानेश्वर दादा घेणार. आणि ते कुठे गेले का? विश्वनाथ ते बी आहे. मग आता 4 राहिले. अजून कोण घेणार? एक मार. अजून 4 राहिले म्हणजे 8 होऊन जाते. आता यात ते काय नाव तुमचं? उभं राहा. समीर शेख. वा, काय आता तुम्ही हिंदू म्हणून घ्यायचं की नाही ठरवा. समीर शेख जर एक सौजन्य घेत असेल तर आता 3 सौजन्य. अजून तुम्ही काय नाव? संतोष गोविंदराव पाटील. वा, टाळा वाजवा. कोण राहिला पटकन? अजून 2 कोण नाही? तुम्ही एक गजानन मधुकर लांडगे. टाळ्या वाजवा जोरदार. एकच राहिले बघा. कोण घेणार? पटकन सांगा. ते राहूबी उभं राहा. हा, नाव काय तुमचं? बाळू महादराव लांडगे. यांच्याकडे कारण तिथं एक कोण होता? आता एक. उभं राहा. काय नाव आहे? अरुण गंगाधर गिरी. वा, महाराजासाठी बी टाळ्या वाजवा. वा, आता तुमच्यातलं 1 जण कमी व्हा. 1 संधी त्यांना द्या आणि तुम्ही साऊंड मध्ये सामील व्हा किंवा मंडपात व्हा. बरोबर आहे. अजून एखादं घेणार आहे का कोणी? चला, एखादं कोण घेणार असेल तर हात. त्याला इच्छा असेल त्यांनी. ज्याला इच्छा नाही त्यांनी परसाद हाणून घरी जा. ज्याला इच्छा असेल त्यांनी 1 जण घ्या. कोणीतरी अजून आहे का तिकडे कोणी आजूबाजूला बसलेला? इच्छा असेल त्यांनी. बाकी तर हे रेडीच आहेत. पण कुणाला वाटू नाही बा आम्हाला बी इच्छा होती आणि यांच्यामुळे आम्हाला मिळाली नाही म्हणून. नाही तर झालेलेच आहेत आपले. या 8ही यजमानासाठी 9 झालेत. तुमच्यातले एकान थांबाय. शिवाजीराव तुम्ही मी म्हणाल ते करायचं. बरोबर आहे. बाकी महाराजाकडे मग आपण साऊंडला थोडासा अजून पैसे दिले की क्वालिटी मिळते. बरोबर आहे ना दाजी? हो दाजी, बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे का नाही? म्हणून अजून आपल्याला काही याच्या सुविधा वाढवता येतील. म्हणून पुन्हा एकदा विनंती. आता यजमान तर आपले तयार झाले. राहिलेल्यांनी पण सहकार्य करा. नाही आपल्याला कीर्तन करायचं, यजमान व्हायचं तर एकदा आमच्या समीर शेख साठी टाळ्या वाजवा. वा, आमच्या रामभाऊच्या गावाला बी एक मुस्लिम बांधव दरवर्षी 7 दिवस 8 दिवस दूध देतात. आंबेनगरचे लाला. बरोबर आहे. माझ्याही दिंडीमध्ये आपले पंगत असते. काय नाव आहे ते? आपला मौला. काय नाव आहे त्याचं? हा, मौलाच म्हणतो त्याला आम्ही. आमच्या दिंडीत सुद्धा त्यांची पंगत असते. बरं का? तुमचं एक यजमान फिक्स आहे पुढच्या वर्षी. हा, टाळ्या वाजवा जोरदार. वा, लक्षात ठेवा. बघा, आता हे महाराज मंडळीचे यजमान करा ना जोरात. काय अडचण? एवढं मोठं देवाण दिले आपल्याला. तुम्हाला एक सांगू का? प्रत्येक शनिवारची पंक्तीचे खायचे जरी पैसे धरले तर एका महाराजाचे पैसे निघून जाते. मरण घाणायला लागले तुम्ही. पुन्हा एकदा सांगाल मी. बरोबर आहे का नाही? मला सांगायचं काय? प्रत्येक शनिवारी पंगत आहे बाहेर गावच्या लोकांची. मग जेवाय कुठली आहेत? गावातली. राईस प्लेट ना धरा. 100 रुपयाची एक राईस प्लेट आहे. बरोबर आहे. महिन्याचे 4 झाले.
ना 12 महिन्याचे 12 महिन्याचे 52 जेवण झाले, बरोबर आहे ना. 5,000 रुपये तर खायचे वाले नुसते, बरोबर आहे ना. आता हे 7 दिवसाचं ते वेगळं धरा. बर, काय नाव आहे त्यांचं सौजन्याचं? बाजीराव भाऊराव पाटील. ते पटकेवाले बाबा, वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार, वा. मग पुन्हा एकदा राहू द्या ना थोडा वेळ हार. आता पुन्हा घेसन का येईना? वा वा, पुन्हा त्यांना धन्यवाद देतो. विनेकरी महाराजांना सुद्धा धन्यवाद, शूटिंग वाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. बघा बरं, तुम्ही एक एक माणसं, हे आमचे रामभाऊ सप्ताह करतात का नाही गावात इवायला माहिती. गावकऱ्यांनी, बरोबर आहे पाटील, जे दिलं गावकऱ्यांनी ते दिलं, बाकी आमच्या दोघालाच माहित असत. मॅच सांगायचे आणि त्यांनी देत राहायचं. ते म्हणतात ध्यान देऊ ना महाराज, पण पैसे असो नसो म्हणतात भारतावर कर्ज आहे. त्याच्या डोक्यात काय माहितीये का, भारतावर कर्ज आपल्याला असलं मग काय झालं, बरोबर आहे का नाही. आणि डेअरिंग न सप्ताह असतो, बरोबर आहे का नाही. आमच्या दिंडीत जेवढे गॅस लागतात 20 दिवस 22 दिवस ते एकटा पट्ट्या देतो बरं का. मी काय पण आम्ही मागत नाही, मी न मागता ते मनानच करायचं. नाही तर एवढ्या 10 वर्षे 15 वर्षे झाली आमची ओळख आहे, संबंध आहे, पण मी अजून रुपया बी मागितला नाही. पहिल्याने 1 पंगत होती, मग त्यानंच म्हणले 2 करतो, मग तेच म्हणले गॅस देतो. आपण कुणाला मागत नाही, लक्षात ठेवा. पण असं करत राहिलं पाहिजे, देवाला दिल्यानं काही कमी पडत नसतं. आणि आपलं तर जागृत देवस्थान आहे. आपण हनुमंतरायाला एका हाताने दिलं ना, हनुमंतराय आपल्याला 4 हाताने दिल्याशिवाय राहणार 4 हाताने. मग पुन्हा सगळ्यांना विनंती आहे, पुढच्या वर्षी जरा दंदन होऊच द्या. जे होईल ते होय का नाही. आपल्या संस्थांचंही नाव होईल आणि महाराष्ट्रभर आपल्या गावाचंही नाव होईल आहे का. मग पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना विनंती, कूलर चालू करा आता. काही म्हणते ना आता कशाला चालू करा आहे का नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना, मी गरमीत थांबलो कशामुळं, तुम्हाला चांगला ऐका यावं म्हणून, बरोबर आहे ना. नाही तर एसी शिवाय नाही आहे आम्ही पण, नाही का. उद्धव शिवाजी बालने, रामेश्वर कारभारी हे विनामूल्य दर शनिवारची सेवा स्वयंपाकाचं काम करतात. टाळ्या वाजवा जोरदार त्यांनी, वा, त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. पवन लांडगे आणि आशिकेश सोनकवडे चॅनल शूटिंगचे यजमान आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, वा, त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ संपलेला आहे. त्या आचार्य जे दोघं आहेत त्यांनी इकडे या, त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांनी इकडे या दोघांनी सुद्धा. पुन्हा एकदा सर्वांना